काहीच आता आम्ही चाललोय किल्ला बघायला, पण रस्ता एकदम डेंजर आहे. निनादला गाडी तर चला बघूया. सोहम मागच्या वर्षी सारखं स्टंट मारणं उभं राहून. अरे स्टंट मारणं सोहम. रस्ता चुकले आहेत गाईज. काय चालू आहे ते? आपण राईट चाललोय का? सुजल मा आणि ते किल्ला बघा केवढा आहे, बघूया जरा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉगच्या चॅनलमध्ये. घाईघाईत ब्लॉग बनवतोय. तर आम्ही आता चाललोय नाईट आउटला सगळे किल्ले फिरायला. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व किल्ले बघायला मिळणार आहेत. मी मगाचाच ब्लॉग कंटिन्यू करणार होतो, पण तो नाही, तो तिकडे सेंड केला. हा मी वेगळा ब्लॉग बनवतोय. तर आम्ही आता सर्व चाललोय आपल्या डोंबिवलीतले किल्ले बघायला. तर तुम्हाला प्रत्येक किल्ला मी दाखवणार आहे डिटेलमध्ये, ठीक आहे? तर चला जाऊया. हे बघा पब्लिक दाखवतो तुम्हाला किती जण आहेत इथे. बघा इथे गाड्या अरेंज करतायत. मी येऊ का तू येऊ? तुम्ही येताय हो? नाही ना, बरं झालं, त्याच्यावरून गाड्या नाहीत आमच्याकडे. मम्मी येते. चला ये, चला चला आता जाऊया. काहीच आता आम्ही चाललोय किल्ला बघायला, पण रस्ता एकदम डेंजर आहे. निनादला गाडी येत नाही. एकदम रस्ता डेंजर. चला तर चला बघूया. सोहम मागच्या वर्षी सारखं स्टंट मारणं उभं राहून. मारशील का? अरे स्टंट मारणं सोहम. अरे काकांना माहिती, राहणं उभा मंदर. अरे एक मिनिट. आम्ही फायनली पोचलोय विवेकानंद सोसायटी मध्ये. बघा आता ती लोक गेली आहेत बाहेर. आम्ही जसे बाहेर किल्ले बघायला निघाले तसे ते पण निघाले. त्यांनी खांदेरी उंदेरी बनवलाय. दाखव्या थांब त्यांना. आता कुठे चाललोय आपण निनाद? बघा अरुण निवासला. इकडे चालू असेल तर बघू. इकडे चालू आहे का नाही बघायला जाऊया. ते लोक पण निघालेत का रे किल्ला बघायला? हो हो. रस्ता चुकले आहेत गाईज. इथे काय रस्ता माहित नसतो, फक्त गाड्या घेतात आणि चाललेच नसते. गाडीवरती लवरपूर राहणे. अरे बाप, मनुष्य सगळं मत करू राहिलो. तर आता आपण आलोय ते दुर्गाडी किल्ल्यावर. बाळगोपाळ उत्सव मंडळ. बघा दुर्गाडी किल्ला बनवला यांनी. कल्याणचा किल्ला, कल्याणचा आहे. तर आता आम्ही अर्धी जण आलोय. अर्धे आमचे कुठे राहिलेत काय माहित. हिला काय सोडा पाहिजे, स्प्राईट. आता पण आलो आयरे रोडच्या राजाला. हाय गपचूप बसा इकडे, गप बसा इकडे. काहीच गुड नाईट. आता आम्ही आयरे रोडचा किल्ला मधून निघालो. तिथे कुठे एक नंबर बनवलेला तिला टाकलेला तुम्हाला आता ब्लॉग मध्ये. आता आम्ही कुठे झालो तिला
आता आपण चाललोय अरुण निवास. ओके, तर आता त्याला भेटूया अरुण निवासला. आता आम्ही आलोय, कुठे आलेलो नीना? दत्तनगर. तर त्याला बघूया दत्तनगरचा किल्ला. तर आता आपण आलोय दत्तनगर बॉईज किल्ले बुदरगड. पूर्ण किल्ला जो तुम्हाला दाखवतो थोडा जवळून. हे बघा मस्त बनवलंय. आपला होता चांगला होता, बऱ्यापैकी खूप चांगला होता. काय आम्ही रात्री थांबत नाही जास्त, म्हणजे जास्तीत जास्त 2-3 वाजेपर्यंत. 3 नंतर मग कुत्रे वगैरे शिरून पूर्ण. असं का? तर आता आम्ही आज आलोय धापण्याची इथे कोपर गावात. तिकडचा बघूया आता किल्ला कोणता आहे. नंतर जाणार आहे अरुण निवासची. ठीक आहे चला. आणि नंतर निनात येणार आहे आईस्क्रीम. 4:30 वाजता मला आता हे खायचंय, नाश्ता करायचंय. हे निना आपण खाल्लं जाणार. निनाद आपण राईट चाललोय का? निनाद अरे बापरे, बरोबर चाललोय का? सिसा आता बघा आपण निनाद तुझा फ्रेंड बघ. तुझा भाऊ आहे. एवढं का हसते तू? या असा का चालतोय हा निनाद? लोक बंद करत चला. ही वा एंट्री आतमध्ये चाल आहे. बाप रे बाप. नीट चाला निनाद, नीट चाल. गाईज बॅड न्यूज, इथे बंद करून ठेवले किल्ला यार. बोल. कुठे जाते तिथे सगळे किल्ले बंद आहे. सो मला कंटाळा आला, झोपावंसं वाटते. ओव्हर ऍक्टिंग. ही भक्ती ना हे नरपटी आहे. हे बघा आलोय आम्ही. शिवनेरी किल्ला बनवलाय यांनी. केवढा आहे बघा. सुजल उभा राहते जरा समोर. हा सुजल आहे. सुजल आणि ते किल्ला बघा केवढा आहे. बघूया जर आपण उद्या दुपारी गेलो ना तर विजिट देऊ अर्ध्या किल्ल्यांना जे राहिले आहेत ते. ठीक आहे. मी व्लॉग आज एंड नाही करणार. दुपारी आपण जाऊया टाइम भेटला तर. ठीक आहे चला. चल शिवनेरी किल्ला बनवलाय. तर आता रात्रीचे 2 वाजायला आलेत आणि आता आम्ही आलोय अरुण निवास यांचा किल्ला बघायला. त्यांनी कोणता बनवलाय का काय माहिती नाही. जाऊनच बघूया आता. ठीक आहे चालेल चला बघूया. जागा बघा. एवढी अशी जागा पाहिजे तर मजा येईल. मस्त बनवलाय किल्ला. किल्ले सुवर्णदुर्ग. हा बा मॅप. असा किल्ला आहे. परफेक्ट आहे. शेप मस्त आहे. अजून पण पब्लिक जागी आहे बघा. 2 वाजलेत रात्रीचे तरी पण त्यांची पब्लिक जागी आहे अजून. काय किल्ला बघायला आम्हाला भेटला नाही, बंद झालाय मगाशीच. का कधी येऊ आम्ही बघायला? ओके काका. तर आता आपण आलोय जयगड किल्ला बघायला. तुमच्या मंडळाचं नाव काय? एम बी ग्रुप जयगड बनवला यांनी. शेप मस्तच वाटतं एकदम. तर आता इथे प्रोजेक्टरवर त्यांची माहिती किल्ल्याचं काय दाखवते ते आता आपण त्या प्रोजेक्टरवर बघूया सगळं. ठीक आहे. मित्रांनो आता आम्ही इथे प्रोजेक्टरवर त्यांची व्हिडिओ बघितली आणि आत्ता हे किल्ला बघून झाल्यावर किल्ला तर मस्तच बनवला आहे पण हे बघा हे जे बनवलं आहे त्यांनी ते खूप डिटेलिंगमध्ये बनवलं. बघा हा जो येतोय त्यांनी बनवलं आहे हे पूर्ण सगळं डिटेलिंग मस्त बनवलं आहे. बघा अजून एक काहीतरी घेऊन आलं आहे तो. हे बघा हे असं आहे आणि
यांनी जे बनवलंय ते हे मस्त बनवलंय, एक नंबर. किती दिवस लागले रे? किती दिवस लागले तरी? 1.5 महिना गेला. 1.5 महिना गेला. मस्त बनवलं पण एक नंबर वाटतंय. तर आता वाजले 2:45 झाले, सगळे आलोय आम्ही. आणि आता हा व्लॉग इथेच एंड करायची बारी आली आहे. कसे वाटले तुला किल्ले सगळे? मस्त शेवटचं भारी होतं. अशी फिर तुला कसे वाटले? कसे वाटले किल्ले फिरून? कुठले कुठले किल्ले बघितले? 4 बघितले. कुठले हे असे हे फोटो? हा सुवर्ण दुर्ग आणि काय ते बुरावगड ना, बुरावगड. कुठला बुरावगड? आणि दत्तनगराचं बोलते. हा शिवनेरी. हा. आणि आता हा पण भुरवगड हा कुठला किल्ला आहे तुम्हाला सांगायचं? जयदुर्ग. खांदेरी मंदिरी बघितलं तो? खांदेरी मंदिर. आणि आता लास्ट जयदुर्ग. माहिती नंतर बोलूया. तर आता हा व्लॉग आम्ही इथे एंड करतो. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठे मग कंटिन्यू करा. बाय बाय नाही. उद्या जर गेलो तर आम्ही ब्लॉग म्हणजे कंटिन्यू करू, नाहीतर इथेच बाय. गुड नाईट. नाही उद्या ब्लॉग एंड करीन ना मग. बरं ठीक आहे. गुड नाईट, गुड मॉर्निंग, काय समजायचं ते भेटूया उद्या जर गेलो तर, नाही तर उद्या एंड करीन. तर मित्रांनो आता रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचा आज प्लॅन होता सर्व म्हणजे साईडलांचा जायचा, जे उरलेले किल्ले ते बघायला. पण पाऊस पडतोय तर कोणच येत नाही. आम्ही गपचूप चाललोय न सांगता. चला तर मी सर्वेश आणि भक्ती आम्ही चाललोय किल्ला बघायला, जे उरलेले कालचे. ठीक आहे, तर चला जाऊया आणि आपला व्लॉग एंड करूया. बुलेट काढली आहे, बुलेट हाफ चड्डीवर चाललेत. चला जाऊया. चला बघूया. छत्री पहिले जाऊया आपण हरिहरला. हरिहर बघूया. आम्ही हरिहरला चाललोय आता. हरिहरला चाललोय आम्ही. नंतर आम्ही जाणार आहे कोंढाण्यावर. ठीक आहे, तर चला जाऊया. तर आपण आलोय नाशिकला, आलोय आपण हरिहर बघायला. बघूया तो उघडतो ओपन करतो का बघूया जरा वेळासाठी. तर आम्हाला आता नाही बघायला भेटला. त्याला हाक मारले आम्ही, पण काय झोपले वाटतं ते. पण आतमध्ये तर लाईट दिसते मला, पण जाऊ द्या थोड्या वेळाने येऊन बघूया एकदा परत. काय काली ते आम्ही बघितलं. तर आत्ता आपण आलोय जिकडे आपल्याला खूप आधीपासून यायला पाहिजे होतं, पण आम्हाला वेळ झाला, उशीर. जाणता राजा आपल्या जवळच आहे इथे मंडळ. काय केलंय बघा, एवढा हे आहे बघा पॅसेज, खतरनाकच केलंय एकदम. काय रे सर्वेश, हे मी तुम्हाला आधीच दाखवलं पाहिजे होतं, पण आम्हाला आमच्या किल्ल्यामुळे आम्हाला टाइमच नाही भेटला. वाव वाव, मस्तच आहे, मस्तच. हे किल्ले दाखवूया ना आधी. हे बघा मस्त मस्त किल्ले, म्हणजे हे रेडीमेड किल्ले आहेत, पण आतमध्ये एक वेगळा किल्ला आहे. आतमध्ये एक वेगळा किल्ला आहे, तो तुम्हाला दाखवतो. हे बघा किल्ला बनवलाय बघा, एवढा पॅसेज आहे बघा. खरोखर मी त्यांचं कौतुक करेन. भेट द्यायला आलेत किल्ल्याला, कारण ही आपली संस्कृती, आपली हे विसरता कामा नये. आपल्याला जे काय मिळालंय ना, संदेश आलाय, जे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय ना, ते ह्यांच्यामुळे आपल्याला मिळालंय. ते बदलू नका. छत्रपती शिवाजी महाराज जे मावळे होते ना, ते कधी बदलले नाही. औरंगजेबने अनेक आमिष दाखवले त्यांना, तुम्हाला आम्ही हे देऊ ते देऊ, पण नाही, ते बदलले नाही. का? एकनिष्ठता त्यांच्याकडे होती. जास्त बोलणार नाहीये. जे इथे आलेत त्यांना मी सांगेन की आमच्या देवीच्या पाड्यामध्ये काही लहान मुलांनी
खूप सुंदर किल्ले बनवलेत. एक हरिहरगड आहे आणि एक जयगड आहे. तर आत्ता आम्ही आलोय बाहेर किल्ला बघून. आता तुम्हाला हे छोटे छोटे जे किल्ले बनवले ते दाखवतो. आज लास्ट डे होता याचा. मला खूप लेट झालाय कारण की आमचा पण किल्ला होता तिकडे. आम्हाला पावसाची सगळे ते पाणी बिणी काढत राहावं लागायचं. तर चला आता आपण जाऊया घरी. झोपलाय तो. चला आज याचा लास्ट डे होता. खूप लेट झाला आम्हाला यायला. जाऊ दे पुढच्या वर्षी तुम्हाला दाखवतो लवकर. फुल धमाल करतायत. आज लास्ट डे आहे त्यांच्यामध्ये. मजा करून घेत आहेत पोरं इकडची जाणता राजाची. दाखवतो तुम्हाला. आपल्या इथे पडला ना वाटच लागेल. हे बाबा हॅपी दिवाळी. बोल बोल बोल. हे जे कॉर्नरला काका दिसत आहेत का तुम्हाला? फाटकाच्या मध्ये मध्ये उभे त्या व्हाईट शर्टावाल्या गाडीच्या पुढे एक काका आहे. बघा हे काका सगळे एक तर फाटकाच्या ह्या साईडला किंवा त्या साईडला उभे असतात. काका पहिल्या मध्ये कधी तोडी जायच्या गाड्या काकाची तारांबळ. तर आता आपण आलोय महाराजा चहाला. काय तर आता इथे मानकुलीला आहोत आम्ही. तर आता इथे महाराजा चहा पिऊन आता मी घरी जातो. स्टोरेज नाही आहे मोबाईलमध्ये. तर इथेच ब्लॉग एंड करतो. कसा वाटला तर एका लाईकमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.